काही लोकांना वाटतं की महार समाज म्हणजे फक्त शोषण आणि गरिबीचा इतिहास, पण ही चित्र डोक्यातून काढून टाका. कारण महार समाजाचा इतिहास शोषणाचा नाही तर स्वाभिमानी लढाईचा आहे. भारत भूमीचे खरे भूमिपुत्र असलेल्या महार समाजाने महाराष्ट्राला आणि देशाला नेमकं काय काय दिलंय ते पुढे जाणून घेऊया. सुरुवात करूया प्राचीन काळापासून. जेव्हा बाहेरून आलेल्या आर्यांनी इथल्या मूळ निवासींवर स्वतःची संस्कृती लादण्याचा आणि नैसर्गिक साधन संपत्ती हडपण्याचा प्रयत्न केला, तेव्हा इथल्या नागवंशीय राजांनी त्यांना कडाडून विरोध केला. त्यांनी कधीही हार मानली नाही. त्यांचा हा कधीही न झुकणारा प्रतिकार पाहून आर्यांनी त्यांना स्वतःच्या भाषेत महाअरी म्हणजे सर्वात मोठा शत्रू म्हटलं आणि याच महाअरी शब्दावरून पुढे या शूरवीर समाजाला महार हे नाव मिळालं. या महार समाजाने मनुस्मृतीत सांगितलेल्या वर्णव्यवस्थेचा प्रतिकार केला, म्हणून त्यांना अस्पृश्य ठरवून गावाबाहेर काढण्यात आलं. बौद्ध काळात सुद्धा त्यांनी त्यांचा लढण्याचा पवित्रा कायम ठेवला.